शासकीय कंत्राटदारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। सरकारकडून कंत्राटदारांची तब्बल 86,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप मिळालेली नसल्याचा दावा कंत्राटदारांनी केला। थकीत रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांकडून गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारशी चर्चा करून मध्यस्थी करावी आणि कंत्राटदारांची थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी कंत्राटदारांनी केली। सर्वसामान्य जे ठेकेदार आहेत, जे गरीब कुटुंबातून आलेले, त्या याच्या आधी त्या धंद्यावरती त्यांनी त्यांचे उदरनिर्वाह केलेले आहे, त्यांचा उदरनिर्वाह काढून घ्यायचा, यांचे पैसे थकीत करायचे आणि मोठ्या मोठ्या ठेकेदारांच्या ताब्यामध्ये, म्हणजे जसं अदानी अंबानी सारखे मोठ्या मोठ्या लोकांच्या ताब्यामध्ये हा सगळा व्यवसाय द्यायचा, असं शासनाने सर्व घाट घातलेलं आहे। म्हणजे जनतेला यांनी भिकारी समजतायत की हे काही नाही, येतील बसतील जातील निघून, परंतु एक दिवस हीच जनता यांना असा धडा शिकवेल की यांच्या विरोधामध्ये दगड जरी नेऊन ठेवला ना, तो दगड पण जिंकून येणार आहे, हे आम्ही नक्की सांगतो। माझे आदिवासी विकास विभागाकडे जवळपास एमपीएससी पेपर फुटीचा प्रश्न आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी पोहोचला। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंसमोर आपली बाजू मांडली। या प्रकरणात विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। यापूर्वी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आंदोलनांना आणि मागण्यांना पाठिंबा दिला। त्यामुळे आता एमपीएससी पेपर फुटीचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। साधारणतः बघितलं गेलं ते 47,000 लोकांनी ही परीक्षा दिलेली होती आणि याच्यामध्ये जे काय आहे ते आर्थिक व्यवहार झालेले आहेत। तर याच्यामध्ये कोण कोण सामील आहे हे आम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यात पैशांची साधारणतः 40 ते 50 लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली दिसते। पेपर फुटीचे जे पुरावे होते ते मी दिलेले होते। माझी सीआयडीने चौकशी केली, त्यानंतर आता गेले 1 महिना झालाय, त्याचा काहीच रिपोर्ट आलेला नाही। एमपीएससी कडून पण त्याचे बाबत लेखी आम्हाला काहीच कळवण्यात आलेलं नाही। आम्ही सगळीकडे ट्राय करतोय, आम्हाला जिकडे चान्स भेटेल तिकडे आम्ही ट्राय करतोय की आमचं ऐका आमचं कोणीतरी। आम्ही सत्ताधाऱ्यांशीही ट्राय करतोय आणि आम्ही अपोजिशनलाही ट्राय करतोय। तर जे लोक आम्हाला सपोर्ट करतील असं वाटतंय, जिकडे आम्हाला दिसतोय चान्स थोडासा, तिकडे आम्ही जाऊन सगळीकडे ट्राय करतोय। आपण बघितलं महाराष्ट्राचं मागचं राजकारण की बाळासाहेब ठाकरे जे आहेत यांच्या दरबारामध्ये जे प्रश्न भले प्रश्न हे कुठेही सुटत नव्हते, ते दरम्यान या सगळ्याबाबत राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या त्या पाहूया। राज ठाकरे हे राज्यातील फार मोठे नेते आहेत आणि शेवटी ठाकरे आहेत, त्यांच्याकडे लोक जाणारच। आता मराठी भाषिक माझ्याकडे येतात, त्यामुळे कदाचित हे कंत्राटदार आणि बाकीचे लोक त्यांच्याकडे जात असतील। मला वाटतं तुम्हाला हे दिसलं असेल की आता विरोधी पक्षाकडेच सगळे यायला लागलेले आहेत। शासनामध्ये आता कोणाची विश्वासार्हता म्हणजे विश्वास नाहीये शासनावर, शासनाची विश्वासार्हता कमी झालेली आहे। अनेक वेगळ्या विरोधी पक्षांकडे हे सगळे लोक जातात। ते दुर्दैव की सुदैव बोलावं हे मला कळत नाही, परंतु लोकांना राजसाहेबांच्याकडे काय यावं लागतं याचा विचार राज्य सरकारने गंभीरपणे करण्याची गरज आहे। मग आता जरा एमपीएससीचा विद्यार्थी आहे, काय एमपीएससीचे विद्यार्थी इथे येत आहेत, याचा अर्थ एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, पेपर फुटतायत, अमुक तमुक बरेच विषय त्याला कनेक्टेड आहेत आणि म्हणून आजचे विद्यार्थी येऊन सगळे साहेबांना भेटून गेले। मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा वाद हा भडकलाय। रिक्षा टॅक्सी युनियनचे नेते